सभागृह तुमच्या आवाजानं बंद पडली पाहिजेत आज, हा आमचा एकच प्रश्न गाजला पाहिजे की तरतूद व्हायला पाहिजे। यासाठी विधान परिषद आणि विधानसभा हे दोन्ही बंद पाडण्याचं काम आपण करावं असं विनंती करतो आणि बंटी साहेबांना विनंती करतो मार्गदर्शन करावं। आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून विजय वडेट्टीवारजी, मी असो, आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। काल जयंत आसगावकर असतील, अभिजित वंजारे असतील, सगळे आमदार इथं उपस्थित राहून आपल्याला पाठिंबा दिला। रोहित पवार इथं मुक्कामाला या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत। हे सांगण्यामागचं कारण एवढं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे ताकदीनं तुमच्या बरोबर आहोत, हे ग्वाही देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आज राज्यात ऑक्टोबरमध्ये जीवन झालं, निवडणुका तोंडावर होत्या, निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी पानं पुसण्याचं काम या सगळ्या मंडळींनी प्रामुख्याने केलं। परंतु मार्चचं बजेट झाल्यानंतर किमान या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टीला चालना मिळेल, गती मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती। परंतु दुर्दैवानं आता 50,000 कोटीच्या पुरवण्या झाल्या, 9.5 लाख कोटी कर्ज झालं। मग हा निर्णयाची अंमलबजावणी करायला तुमचे हात बांधलेत का, असा प्रश्न आमच्या सरकारला त्या ठिकाणी। तुमचे हात बांधलेत का? एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये 86,000 कोटीचं शक्तीपीठ गरज नसताना तुम्ही करता, दुसऱ्या बाजूला आमच्या हक्काचे पैसे द्यायला मात्र तुमचे या ठिकाणी ना असते। आणि म्हणून याचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध आम्ही करणार आहोत। आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना ताकद देण्यासाठी, मग प्रचलितचं धोरण असू दे, टप्पा अनुदानाचा विषय असू दे, हे सगळे विषय मार्गी लागले पाहिजेत। ही आमची महाविकास काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे। आणि म्हणून या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। सातत्याने हा प्रश्न पुढे घेऊन जाण्याची भूमिका आमची असणार आहे। सभागृहात काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, धोरण आम्ही आता गेल्यावर या ठिकाणी करू। परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं ठरलंय हलायचं नाही, आमचं ठरलंय, आमचं ठरलंय। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर विजय वडेट्टीवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। आर पारची लढाई करण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो,